विचार करा, तुम्ही रोजच्या प्रमाणे गाडी चालवत आहात आणि अचानक इन्स्ट्रुमेंटल पॅनलवरची वॉर्निंग आणि इंडिकेटर लाईट सुरू झाली आहेत, पण तुम्हाला ह्या मागचं कारण कळत नाही. हाय, मी कॅरॉन आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या इन्स्ट्रुमेंट पॅनलवरच्या इंडिकेटर लाईट आणि वॉर्निंग बद्दल. जेव्हा तुम्ही तुमचं इग्निशन स्विच ऑन करता तेव्हा एलसीडी सेगमेंटवरचे सगळे इंडिकेटर सुरू होतात आणि मग नॉर्मल डिस्प्ले सुरू होतो. आता मी तुम्हाला सगळ्या इंडिकेटर्स बद्दल एक एक करून सांगतो. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा मॅलफंक्शन इंडिकेटर लाईट आणि मास्टर वॉर्निंग इंडिकेटर फ्लॅश होते म्हणजे तुमच्या गाडीच्या एफआय मध्ये बिघाड झाला आहे. आणि जर मॅलफंक्शन इंडिकेटर लाईट आणि मास्टर वॉर्निंग इंडिकेटर लाईट ऑन होते तेव्हा तुम्ही तात्काळ तुमच्या सुझुकी डीलरशी संपर्क साधला पाहिजे. इंजिन सुरू असताना जर मॅलफंक्शन इंडिकेटर लाईट ब्लिंक झाली तर मोटरसायकल थांबवा आणि तात्काळ इंजिन बंद करा, कारण तुमचा कॅटॅलिटिक कन्व्हर्टर डॅमेज झालेला असू शकतो. जर काही कारणास्तव तुम्ही गाडी थांबवू शकला नाहीत तर थ्रॉटल जास्त उघडू नका आणि गाडी कमी वेगाने चालवा आणि त्यानंतर तुम्ही तुमची गाडी तात्काळ ऑथराइज्ड सुझुकी डीलरला दाखवा. जेव्हा ओडोमीटर डिस्प्ले इंडिकेटरवर चेक दिसेल तेव्हा पुढील गोष्टी तपासा. पहिली, इग्निशन फ्यूज सुरक्षित आहे का हे तपासा. दुसरी, लीड वायर कपलर्स कनेक्टेड आहेत का हे तपासा. त्यानंतर लेफ्ट आणि राईट टर्न सिग्नल स्विच सुरू करून सिग्नल सुरू आहेत का ते पहा. लक्षात ठेवा, जेव्हा बल्ब फिलामेंटमुळे किंवा करंट फेल्युअरमुळे टर्न सिग्नलमध्ये बिघाड होतो तेव्हा इंडिकेटर लाईट जास्त वेगाने ब्लिंक होतात, जेणेकरून तुम्हाला तो प्रॉब्लेम लक्षात येईल. आता आपण कॉइल इंडिकेटर लाईट बद्दल बोलूया. जर का पांढऱ्या रंगाचा एलईडी इंडिकेटर ब्लिंक झाला तर ह्याचा अर्थ हा आहे की कनेक्टेड स्मार्टफोनवर इनकमिंग कॉल किंवा मेसेज आला आहे. इग्निशन स्विच ऑन पोझिशन मध्ये गेल्यावर इंजिन टेम्परेचर इंडिकेटर लाईट जर 3 सेकंदांसाठी ब्लिंक होते. जेव्हा इंजिनचे तापमान अतिशय जास्त होते तेव्हा इंजिन टेम्परेचर इंडिकेटर लाईट सुरूच राहते. इंजिन टेम्परेचर इंडिकेटर सुरू असताना गाडी चालवल्याने ओव्हरहीटिंगमुळे गाडीच्या इंजिनचं गंभीर नुकसान होऊ शकतं. जर इंजिन टेम्परेचर लाईट सुरू झाली असेल तर इंजिन थंड होईपर्यंत गाडी थांबवा आणि इंजिन टेम्परेचर इंडिकेटर बंद होईपर्यंत गाडी सुरू करू नका. पुढची लाईट आहे इंजिन आरपीएम इंडिकेटर लाईट. जेव्हा इंजिनचे आरपीएम सेट केलेल्या व्हॅल्यूपेक्षा जास्त होतात तेव्हा इंजिन आरपीएम इंडिकेटर लाईट सुरू होते किंवा ब्लिंक होते. लाईट सुरू होण्याची पद्धत आणि इंजिनच्या आरपीएम ची सेटिंग बदलता येऊ शकते. ही निळी इंडिकेटर लाईट म्हणजेच हाय बीम इंडिकेटर लाईट. ही इंडिकेटर हेडलाईट बीम सुरू केल्यावर ब्लिंक होते. आता मी तुम्हाला एबीएस इंडिकेटर लाईट बद्दल सांगतो. हा इंडिकेटर सामान्यतः इग्निशन स्विच ऑन केल्यानंतर ऑन होतो आणि गाडीचा वेग 5 किलोमीटर प्रति तासाहून जास्त झाल्यानंतर बंद होतो. जर एबीएस म्हणजेच अँटी लॉक ब्रेक सिस्टम मध्ये काही बिघाड झाला तर ही लाईट सुरू होते. जर एबीएस इंडिकेटर लाईट सुरू असताना एबीएस सिस्टम काम करत नसेल तर अशा परिस्थितीत कृपया ऑथराइज्ड सुझुकी डीलर कडून एबीएस सिस्टम लवकरात लवकर तपासून घ्या. ऑइल चेंज इंडिकेटर. तुम्हाला इंजिन ऑइल बदलण्याची आठवण करून देण्यासाठी हा इंडिकेटर ऑन होतो. हा इंडिकेटर पहिल्या 1000 किलोमीटर नंतर ऑन होतो आणि त्यानंतर सेट केलेल्या ठराविक किलोमीटर नंतर ऑन होतो. किलोमीटर्सची सेटिंग 500 ते 5000 किलोमीटरच्या दरम्यान दर 500 किलोमीटरच्या टप्प्यांवर करता येते. त्यानंतर फ्यूल लेवल इंडिकेटर. हे आपल्याला फ्यूल टँकमध्ये फ्यूलचं प्रमाण दाखवतं. फ्यूल टँक फुल असल्यावर फ्यूल लेवल इंडिकेटरचे 6 सेगमेंट सुरू होतात. गाडीतलं फ्यूल 2.8 लिटर पेक्षा कमी झाल्यावर हा मार्क ब्लिंक व्हायला लागतो. फ्यूलची लेवल 1.2 लिटर पेक्षा कमी झाल्यावर मार्क आणि सेगमेंट ब्लिंक होतो. स्पीडोमीटर इंडिकेटर गाडीचा रोड स्पीड किलोमीटर प्रति तास प्रमाणात दाखवतो. टाकोमीटर गाडीच्या इंजिनचा स्पीड रिव्होल्यूशन्स पर मिनिट प्रमाणात दाखवतो. गिअर पोझिशन इंडिकेटर गिअर पोझिशन दाखवतो. ट्रान्समिशन न्यूट्रलवर असताना इंडिकेटर एन दाखवतो. पाहिलं किती सोपं आहे. आता तुम्हाला ठाऊक आहे की कोणता इंडिकेटर कसली माहिती देतो.